संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला तर देशाच्या इतिहासात कधी झालं नाही। भारत हे संघ राज्य आहे आणि संघ राज्यात सर्वांना वित्त आयोगाच्या घालून दिलेल्या फॉर्म्युला प्रमाणे पैशाचं वाटप, गोळा केलेल्या करांचं वाटप होतं। पण त्याऐवजी भारत सरकारने हा कायदा, नियम, संकेत मोडले, पायदळी तुडवले आणि पाठिंबा दिलाय म्हणून बिहारला, पाठिंबा दिलाय म्हणून आंध्र प्रदेशला मर्यादा सोडून प्रचंड निधी देण्याचं आश्वासन अर्थसंकल्पात दिलं। महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली वगैरे हे भार आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जाहीर सांगावं लागलं, अहो मिळालेत ना, असं का बोलताय, 7,500 कोटी आपल्याला मिळाले, त्याचा तपशील केला। 56,000 कोटी रुपये बिहारला गेले आणि महाराष्ट्राला चालू असणाऱ्या प्रकल्पावर ऑटोमॅटिक जे प्रोव्हिजन करावी लागते ती प्रोव्हिजन केली। असे 7,000-7,500 कोटी रुपये, काही लाख कोटी रुपयाच्या भारताच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळाले। महाराष्ट्रावर अन्याय करण्याचं काम हे आज नाही, मागची अनेक वर्ष करतात।